गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. शिवसेना ग्रामशाखेचे अर्थनियोजन. 1986-87चा दुष्काळ. पाणी, चारा टंचाई होती. गुराढोरांच्या दावणीला कडव्यांची पेंढी दिसायची नाही. मग अशा वेळेस बळीराजाचं पशुधन कवडी मोल भावाने, माती मोल भावाने, पोटच्या गोळ्यापेक्षाही लाडाने वाढवलेलं जनावर आठवडी बाजार खाटकाच्या हवाली होऊ लागली. काही लोक आपली गुरंढोरं मोकळी सोडून देऊ लागली. लाचार आई वडील मुलांना जसे वाऱ्यावर सोडून देत असताना झोपेतच त्यांना त्यागून निघून जातात. हा प्रसंग जसा माणसाच्या काळजाचा ठोका चुकवतो तसाच हुबेहूब प्रसंग म्हणजेच स्वतःचं पशुधन सोडून देत असताना, विकत असताना काळजाचा ठोका तिथेही चुकतो. हे आपण हेरलत आणि परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या चारा छावण्या उभ्या केल्या. गावागावात कडबा मागण्यासाठी सैनिकांच्या फेऱ्या निघायच्या. पेंढ्या दोन पेंढ्या जमा करत करत जिल्ह्याभरातून ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून मिळवलं आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्या गुराढोरांसाठी शिवसेनेच्या चारा छावण्यांमध्ये आश्रयाचे छत्र देत हजारो गाई बैलांना आपण जीवदान दिले. ते परस्पर सहकार्यातून, विश्वासातून, अडचणीच्या, संकटाच्या समयी समयसूचकता राखत, नेमके मर्म ओळखत आपण जे काम उभं केलं साहेब, आज ते काम दंतकथा होत आहे. कोणाला आवडो न आवडो हे कटू सत्य हजारो लोकांनी पाहिलं आहे. नजर ही कानापेक्षा शाश्वत आणि परिपूर्ण पुरावा असतो. ते कार्य आजही जनमानसाच्या नजरेत नजरबंद आहे. या सर्व घटनाक्रमावरून एखाद्याला रावते साहेबांचा हेवाही वाटू शकतो. त्याला नाईलाज आहे. एव्हरेस्टचे शिखर पहिल्यांदा ज्या मानवाने सर केले ते हैलरी आणि शेर्पा जगभर त्यांच्याबद्दल आदरयुक्त हेवा वाटायचा, तसा परोपकारी सेवेचाही निस्वार्थ आयुष्य वेचणाऱ्या आणि समाजहितासाठी जगणाऱ्या लोकांबद्दलही असाच आदरयुक्त हेवा असतो. त्याला रावते साहेबही अपवाद नाहीत. योग्यता योग्यांना सिद्ध करावी लागत नाही, कारण योग्यता असल्याशिवाय योगी जन्माला येऊच शकत नाही. त्यामुळे आजही रावते साहेबांना उभा महाराष्ट्रसुद्धा कापूस दिंडीचे जनक, मराठी भाषेचे अभिजात पाईक, अखंड महाराष्ट्राचे खंदे समर्थक, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दीन दुबळ्या असंघटित समाजाबद्दल उघडपणे आपले सामर्थ्य त्यांच्या पाठीमागे स्वतःच्या रूपाने उभे तर करतातच, त्याचबरोबर प्रखरपणे अन्यायाबरोबर दोन हात करताना जीवाची पर्वाही कधीच का करत नाहीत. परवा बेळगाव प्रश्नी कानडी शासनाला, लोकांना, त्यांच्या जुलमी दमनसत्राला, मराठीला, मराठी संस्कृतीला नष्ट करू पाहणाऱ्या कन्नडिगांना मराठवाड्यांचा दख्खनी इंगा दाखवत अगदी विशीतल्या तरुणाला लाजवेल या चपळाईने अन्यायाविरुद्ध पेटून उठताना पाहिले की त्यांच्या नेतृत्वात उत्साह किती उच्च दर्जाचा असतो हे आपण सर्वांनी दूरचित्रवाहिनीवरील बातम्यात पाहिले आहे. त्यांच्या या आक्रमकतेला पाहिले आणि 1985चे रावते साहेब यांमध्ये यत्किंचितही अंतर नाही. त्यांच्या दिनचर्येमध्ये सतत प्रवास अन प्रवास, तेही रस्त्याने, वाहनातून. सकाळी चंद्रपूरमध्ये असतील तर सायंकाळी कोल्हापूरमध्ये, तर मध्यरात्री साताऱ्यामध्ये. एखाद्या शिवसैनिकाला ॲडमिट केले असेल तर ते फोन न करता मध्यरात्री साताऱ्याला पोहोचतील. ही असामान्य घटना आहे. काही राजकीय, राजआश्रयीत ठेवणीतले पंडित काँग्रेसच्या अमुक एका मोठ्या नेत्याला 1,00,000 लोकांचे नाव पाठ आहेत, त्यास आम्ही आवाहन देत नाही. परंतु रावते साहेबांना परभणी जिल्ह्यातच किमान 1,00,000 आणि हिंगोली जिल्ह्यात
1,00,000 थेट ओळख असणे ही काही नाविन्यपूर्ण बाब आहे असे मला वाटत नाही. नेहमीच या गोष्टीचा परिचय पक्षीय बैठकांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलण्याच्या सुरुवातीलाच उपस्थित गर्दीमध्ये ते बरोबर अहो वजूरचे पवार, ताडकळसचे अंभुरे पाटील, एक रुक्याचे तांबे पाटील, खानापूरचे आमचे जुने सहकारी मोहिते पाटील यांनी पुढे यावे. ते जेव्हा असं बोलतात तेव्हा ईश्वराने, निसर्गाने त्यांना किती उच्च दर्जाचे बौद्धिक क्षमता आणि अतुल्य स्मरणशक्तीचे धनी बनवले आहे. मग आता विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पूर्ण मराठवाडा यात त्यांना किती गाव आणि त्यातल्या कार्यकर्त्यांच्या नावांची संख्या याबद्दल बेरीज वजाबाकीचा खेळ कशाला? अजून तरी अमृताची परीक्षा घेण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत नाही. अमृत हे फक्त अमृतासारखंच असतं. त्याची तुलना त्याच्याशीच होऊ शकते. त्यास कदाचित अतुलनीय व्यक्तिमत्व म्हणत असावेत. गेल्या दिवसांपासून माननीय दिवाकर रावते साहेब आजतागायत 30 वर्षांपासून परभणी जिल्ह्यातले अन्न कोणत्या न कोणत्या स्वरूपात ग्रहण करतात. ज्वारीची एक तरी अर्धी तरी भाकरी ते नक्की आपल्या आहारामध्ये ठेवतात. ते शक्य न झाल्यास त्यांच्या खिशामध्ये आजही किमान परभणी जिल्ह्याच्या मातीत उगवलेल्या लसणाच्या 4-2 कुड्या तरी नक्कीच सापडतील. यावरून भावनिक, मानसिकदृष्ट्या ते आपल्या कार्यकर्त्यांशी, कर्मभूमीशी किती उच्च कोटीतील पातळीवरून सतत आपली नाळ जोडून असतात. आपल्या वैचारिक भूमिकेचा हा कर्मठपणा, कडवटपणा त्यांच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये थोडा बहुत नव्हे बहुतांश उतरला आहे. या महान नेत्याचा प्राणवायू, हृदयाची धमनी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. उठता बसता चेतन, अचेतन अवस्थेत देवापेक्षाही प्राणप्रिय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब हे त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून, शरीरभाषेतून आम्हा जुन्या सैनिकांना आजही जाणवतात. धन्य ती श्रद्धा कस्तुरीसारखी दुर्मिळ. म्हणूनच रावते साहेब, आपलं साहेब या परभणीकरांच्या लोक उपाधीस, लोक आदरास पात्र ठरले असावेत हे नक्की. आदर्श हा सर्वोच्च दर्जाचा असल्याशिवाय अंतिम निवड म्हणून लोकनेत्यांच्या जीवनाची नक्कल आपल्या व्यक्तिमत्वात उतरू देत नाहीत. इंग्रजीत त्यास अल्टिमेट म्हणत असावे आणि हाच अल्टिमेट परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसाठी अल्टिमेट ठरला. दिवाकरजी रावते साहेबांच्या आसपासही जाणारे व्यक्तिमत्व तर सोडाच, त्यांनी फाटक्या तुटक्या उघड्या नागड्या कार्यकर्त्यातून जे शिवसैनिक घडवले त्या शिवसैनिकाच्या आसपासही पोचू शकले नाही. हिमालय तर सोडा, सातपुड्याचा पर्वत त्यांना चढता आला नाही. हा दोष, कमनशिबीपणा काँग्रेस राष्ट्रवादींना कधीच दूर करता आला नाही. कारण सत्ता, सत्तेतून दुसरी सत्ता, सत्ता सत्ता कुटुंबातच सत्ता. उलट शिवसेनेने मांडलेले गणित उपेक्षित सामान्य माणूस 80% समाजकारण, 20% सत्ता राजकारण, सर्वसमावेशक, सर्वसहभागी, सात्विक विश्वासातून शिवसेना प्रमुखांच्या विचारांची शिवसेना हिंदू माणसाच्या गळ्यातली ताईत झाली. ती शिवसेना प्रमुखांची दूत म्हणून शिवसेनेची मांडणी परभणी हिंगोली जिल्ह्यात त्या काळी रावते साहेबांनी केली. त्यावरच आजपर्यंत परभणीमध्ये अभेद्य शिवसेनेचा लोकसभेचा गड उभा आहे. हे सर्वश्रुत दाही दिशांना ठाऊक आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, आमच्यासारख्या सामान्य माणसांना हे पाहता आलं यातच आम्ही धन्य झालो. शिवसेनेच्या मंतरलेल्या दिवसातील ही जादू म्हणजेच माननीय दिवाकरजी रावते साहेब, स्वर्गीय अशोक बांगरांच्या सोबतीला उद्धवराव गायकवाड, गजानन घुगे, अशोक नाईक, गिरीश जाधव, मोची समाजातील दिलेरपोरांची टोळी, वाड्या तांड्यावरील आदिवासी बंधू, रवी मुन्नेरवार, गोपाल मुदिराज, संतीश बासटवार, मोहन ठाकूर, दिलीप साहू, चंपालाल साहू, अतुल पुरोहित, गोविंद घुगे, राजू अलमुलवार, राजू कंधारकर, सतीश मुदिराज, प्रकाश जोजार,
चंदू पिल्ले, पोपटलाल कुरील, अशोक गव्हाणे, दिलीप कंडेरे, अरविंद चित्तेवार, राजू चौरसिया, सुभाष वानरे, कळमनुरीचे बंडू पाटील, औंढ्याचे सुरजित ठाकूर, राजेंद्र साहू, श्रीराम पाचपिल्ले, रवी हेलचले, वसंत जाधव, कडूजी खोडे, गुगुळ पिंपरी, एकनाथ सोंडकर, कांतीलाल राठोड, जयसिंग कंडेरे, उत्तम जाधव, बेबीताई जाधव, कळमनुरीचे मारोतराव शिंदे, सारडा शेठ, वारंग्यांचे भाऊ पतंगे, औंढ्यांचे ठाकूर बंधू, गोरे, वसमतचे शिवाजी कुलकर्णी अशा शेकडो सक्रिय शिवसैनिकांचा जथ्था सतत बरोबर असायचा. अपमानाच्या पोटी यातनांचा जन्म होत असतो आणि जगातली कोणतीच सत्ता ही यातनांना फार काळ धमकावू शकत नाही, कारण यातनेपलीकडे कुठलीच आणि कोणतीच वेदना नसते. गुलामांच्या गुलामगिरीचा इतिहास हे मालक आपल्या सोयीचाच आणि हिताचाच लिहित असतात. शोषणकर्तेच शोषणाची व्याख्या ठरवून लिहित असतात. दुर्दैवाने भारतात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत, मराठवाड्यांच्या निजामांपर्यंत संपूर्ण इतिहास हा किती खरा हा माझ्या पिढीला पडलेला प्रश्न. परंतु एक नक्की, खरा इतिहास जोपासण्याचे काम लोकसाहित्याने, संत साहित्याने, लोकगीतांच्या आणि पोवाड्याच्या माध्यमातून जिवंत राहिला. परंतु मागच्या 7 दशकात स्वातंत्र्यानंतरही सेक्युलरिझम आणि समाजवाद या 2 जुळ्या भावांनी भारताचा आणि मराठवाड्याचा खरा इतिहास कधीच जगासमोर येऊ दिला नाही. स्वयंरक्षणासाठी केलेल्या बचावाला गुलामीमध्ये बंड म्हणतात आणि बंड चिरडून टाकण्यासाठी पाशवी अत्याचाराचा उपयोग करण्यात येतो. त्यासाठी अत्याचाराचे समर्थन करण्यासाठी त्याला कायदा आणि नियमांचा मुलामा चढवण्यात येतो. जेव्हा जेव्हा जगाच्या पाठीवर अशी दमनसत्र चालू होते तेव्हा तेव्हा तिथे खरोखरचे बंड होते. मराठवाड्यात परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये सामान्य माणसामध्ये धाडस निर्माण करत शिस्तबद्धपणे या बंडाला माननीय दिवाकरजी रावते साहेबांनी शिवसेनेच्या रूपाने राजकीय बंडाला तोंड फोडले. म्हणून शिवसेनेचे आगमन त्या परिस्थितीत शिवसेनेने केलेले राजकीय बंडच होते. शिवसेनेच्या या आगमनाला मराठवाड्याच्या राजकीय स्वातंत्र्याची पहाट मानल्या जाते. होय, शिवसेना हिंदूंच्या अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम म्हणून लोकाश्रयाला पात्र ठरली होती. सर्वात महत्त्वाचे, देशाची फाळणी का झाली? देशाच्या राष्ट्रीय विकास दराचा किती मोठा भाग देशाला अप्रत्यक्ष युद्ध करताना खर्च करावा लागतो? आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित